तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जी काही तुम्हाला 3 लाखापर्यंत कर्जमाफी होणार होती ती नेमकी कधी होणार आहे का होणार बी नाही। व त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो ही कर्जमाफी होणार म्हणून बरेचसे युट्यूबर असो न्यूज चॅनल असो तुम्हाला फेक बातमी देतात का ते पण सांगणार आहे। त्याचबरोबर ही कर्जमाफी कधी होऊ शकते हे पण सांगणार आहे। तर त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, संपूर्ण व्हिडिओ पाहा, चॅनल सबस्क्राइब करा। आता व्हिडिओ सुरुवात करतो। शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान तुम्हाला 3 लाखाची कर्जमाफी करीन अशी शेतकऱ्यांना खूप मोठी दिलासा दिली होती। पण शेतकरी मित्रांनो आता विधानसभेची निवडणूक पार पडली व राज्याचे मुख्यमंत्री पण हे झालेले आहेत, पण आता तुम्हाला कर्जमाफीचे कुठेही कोणीही कोणत्याही मंत्रीने कोणत्याही सरकारी याने कुठेही उल्लेख केलेला दिसून येत नाही। कारण की शेतकरी मित्रांनो आता कर्जमाफीचे सध्या तर कोणी उल्लेख करीत नाही, पण बरेचसे आंदोलन निघत आहेत। बरेचसे शेतकरी हे नाराज आहेत सरकारवर आणि आंदोलन काढत आहेत की कर्जमाफी करण्यासाठी, पण शेतकरी मित्रांनो सध्या तर कोणीही कर्जमाफीविषयी बोललेलं नाही। नेमकी आता 34,000 कोटीची कर्जमाफी होणार का नाही, कारण की देश आपल्या महाराष्ट्रातील जे काही शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी सरसकट करणार आहेत त्यासाठी तुम्हाला 33,000 रुपये कोटी असे पैसे मोजावे लागणार आहेत। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते त्याच्यावर अवलंबून आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी जर झाली तर ही कोण्या वर्षापासून म्हणजे किती वर्षाच्या आतली होणार, तर शेतकरी मित्रांनो 2019 ते 2025 चालू वर्ष 2025 ते 2019 या दरम्यान जे काही शेतकऱ्यांनी कर्ज काढले असतात किंवा या दरम्यान तुमचे कर्ज काढलेले जे काही रिम्यूव्ह करून तुम्ही डबल रिम्यूव्ह करून भरलेले आहेत ते कर्ज तुमची माफ होऊ शकते। कारण की जे काही मागील कालावधीमध्ये कर्जमाफी झाले छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा शाहू फुले असो त्या कर्जमाफी ह्या 2 ते 4 वर्षाखालच्या कर्जच माफ केलेले आहेत, त्याच्या खालचे माफ केलेले नाहीत। त्यामुळे त्या कर्जमाफीचा आढावा केल्यानंतर आपल्याला असे लक्षात येते की 2019 ते 2025च्या दरम्यान तुमचे कर्ज माफ होऊ शकते। तर शेतकरी मित्रांनो आता तुमचे बऱ्याचशा बँकाचे कर्ज असतात, तर शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याचशा बँकेमध्ये असे तुम्हाला नोटीस येत असतात की तुम्ही कर्ज रिन्यू करून घ्या, कर्ज भरून घ्या। तर तुम्ही त्यांना साफ सांगायचं आहे की आम्हाला कर्जमाफी मिळणार आहे त्यामुळे आम्ही थांबलेलो आहेत, कर्ज रिन्यू करू नका। कारण की जर तुमचे 2019च्या नंतरचे कर्ज असतात तर जर कर्जमाफी झाली तर तुमचे पैसे माफ होऊ शकतात व तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना फेक बातम्या ऐकलेल्या आहेत की यूट्यूबवर जे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे ती वितरण होण्यास म्हणजे कर्जमाफी होण्यास सुरू झालेले आहे। तर हे समजा फेक बातम्या आहेत। शेतकरी मित्रांनो सध्या शासनाने कर्जमाफीविषयी कोणताही निर्णय किंवा कोणतेही हे केलेले नाही। जेव्हा केव्हा सरकार कर्जमाफी जाहीर करेन किंवा कर्जमाफीविषयी अत्यंत महत्त्वाची गंभीरपूर्ण बातमी पोहोचेन त्यानंतर तुम्हाला नक्कीच बातमी कळून येईल। हा व्हिडिओ याच्यामुळे केला शेतकरी मित्रांनो की बऱ्याचशा शेतकऱ्यांची दिशाभूल करून कर्जमाफी झाली म्हणून सांगण्यात येत होते, पण ते सध्या कोणतेही झालं नाही। पण शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याकडून निराशा साफ दाखवण्यात येत आहे। त्याबरोबर शेतकऱ्यांचे बरेचसे शेतकरी भावंड हे आंदोलन करीत आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात जर कर्जमाफी मिळाली तुम्हाला नक्की कळेल। त्यामुळे आपल्या चॅनल लगेच सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक अपडेट प्रत्येक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। व शेतकरी मित्रांनो असेही नाही की कर्जमाफी होणार नाही, जर सरकारने प्रतिसाद दिला व शेतकऱ्यांचे जे काही अडचणी आहेत त्या लक्षात घेतल्या तर आपली शेतकऱ्यांची जे काही कर्जमाफी ती होऊ शकते। हो, पण 3 लाखापर्यंत होईल का 2 लाखापर्यंत होईल का 1.5 लाखापर्यंत होईल ते सांगता येत नाही। जर सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी समजल्या तर कर्जमाफी होऊ शकते, पण सरकारने जर जे काही शेतकरी आंदोलन करणार त्यांच्याकडे दुर्लक्ष केले तर कर्जमाफीचं काही सांगता येत नाही। त्यामुळे हे किंतु प्रश्न आहे, म्हणजे की हे होऊ बी शकते नाही बी। याच्यावर येणाऱ्या काळात आपल्याला कळू शकते की जे काही अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये बजेटमध्ये आपल्याला कळू शकते की कर्जमाफीसाठी एखादं बजेट निघते का नाही व त्याचबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी होते का नाही। हे खूप मोठा प्रश्न आहे, ते येणाऱ्या काळात आपल्याला सोडून मिळणार आहे। त्यामुळे संपूर्ण माहिती येणाऱ्या काळात जर तुम्हाला म्हणजे की कर्जमाफी झाली तर सांगू इच्छितो। भेटूया नेक्स्ट मध्ये, तोपर्यंत धन्यवाद। व ते शेतकरी मित्रांनो जे काही तुम्हाला शेतकरी कर्जमाफी झाली असे सांगित आहेत यूट्यूबर असो किंवा इतर सोशल मीडिया अकाउंटवर, त्या समजा फेक बातम्या आहेत, कारण की सध्या कोणतीही कर्जमाफी झालेली नाही। भेटूया नेक्स्ट मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।